घर देतं का? कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माया वाचून, देवाच्या दया वाचून जंगलात हिंडतंय, जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा ढूंढतंय. घर देतं का कोणी? खरं सांगू, तुफान आता थकून गेलाय. झाडाझुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध्याधिक तुटून गेलाय. समुद्राच्या लाटांवरती, वनव्याच्या जाळावरती झोप झुंजा घेऊन घेऊन तुफान आत खचलंय. नाही ना आवडलंस मला. देहाची अशी अवस्था फक्त तुझ्याचमुळे झाली. अनंत वर्ष हा खोटारडा अभिमान घेऊन जगत राहिलो. उरला तो फक्त एकच सवाल, टू बी ऑर नॉट टू बी इज अ क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं देहाचं लखतर त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शहार डोहामध्ये. आणि करावा सर्वांचा शेवट, माझा, तुझा, त्याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंख मारावा, ज्या मनुष्य जातीच्या उद्धारासाठी इतकी कष्ट घेतलीत, इतकी युग बघितलीत, का म्हणून? संपूर्ण जगताला वाचवण्यासाठी त्यांना एका होडीतून ने हे सांगणारा मत्स्यावतार विष्णू तूच ना? Aren't you the God who asked me to build a giant boat to save mankind? बताओ, तुम नहीं वो खुदा जिसने मुझे बताया कयामत को शिकस्त देने की इत्तला तुमने दी मुझे. Tell me, Prometheus, why did you save me? Why did you save me from Zeus' indigenous activities? प्रत्येक युगात मी खंबीरपणे उभा राहिलो. कुणासाठी? जनावर मोकाट सुटली आहेत. सावध रहा. पिंजऱ्यातली जनावरं, गुहातली जनावरं देवाला तोडवतायत, इमारती पाडतायत, पृथ्वीवर कब्जा घेण्यासाठी निखारलेला पुरातनाने सर्व सैरावैरा वाढतायत. सावध रहा. भयानक जनावरं, ही सर्व भयानक जनावरं जीवातून गिळतायत, जाळ शिंगांना लटकलेत, डोळे सोळ्यावर टोचली आहेत. बेसूर हास्य सुरावर घेऊन त्याचा जाळ पिऊन वादळासारखी वाहत आहेत ही जनावरं. हे स्वर्गार्थ शक्तींनो, या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला, मला हवं आहे सामर्थ्य, या सहनशीलतेचं.
फक्त सहनशीलतेचा. वयानं आणि व्यथेनं लक्तरलेला हा थेरडा उभा आहे. हे देवांनो, आक्रोश करीत तुमच्या दाराशी. त्याला दान करा फक्त सहनशीलतेचं. जर तुम्ही ओतलं असेल कृतज्ञतेचं जेहर या कार्ट्याच्या काळजामध्ये, तर करू नका माझ्याविषयी कुचेष्टा. हसता हसता तुझी दिलेली शिक्षा स्वीकारून या पृथ्वी तलावर आलो. या मनुष्यगणासाठी इतके कष्ट केलेत. तुझ्यासाठी नव्हे, तुझ्या भीतीपोटी नव्हे, माझ्या प्रेमासाठी. पण ह्याच मनुष्याने माझ्या प्रेमाचा, माझ्या अस्मितेचा घात केलाय. अरे या नराधमांनी तिची फक्त आबरू नाही लुटली, तर तिला नग्न अवस्थेत भर रस्त्यात तिचे धिंडके उडवलेत. या पृथ्वी तलावर राहणारी प्रत्येक स्त्रीच्या आतमध्ये माझी प्रेयसी दडलेली आहे. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. खंत फक्त एवढीच आहे ना, की या मनुष्यगणासाठी युगानुयुगे लढलोय. हीच खंत आहे. पण या सर्वार्थाला तू कारणीभूत आहेस. होय. आणि आता मी ऍडम उर्फ आदम, मी राजा मन्नू, मैं नू, आय नोआ, आय डिकॅलियन सन ऑफ प्रोमिथियस, मी राजा हरिश्चंद्र, मी आइन्स्टाइन, मैं गांधी, मैं अब्दुल कलाम, मी अजिंक्य तुला आव्हान देतोय. हिम्मत असेल तर उभा राहा माझ्या समोर. अरे या